Okay, so in this lecture we're discussing the types of relay. So first type of relay is the thermal relay. Okay, so thermal, it is related with the temperature. Okay, so in thermal relay जिथं की तुमचं ओव्हरलोड ऑकर होणार आहे. ओके, सो इट इज द टाइप ऑफ ओव्हरलोड relay. Okay, so overload is analogous with your temperature. Okay, temperature. Okay, so in thermal relay there is an bimetallic strip is used. Okay, so bimetallic strip having the two metals, that is first A metal and second is the B metal. Okay, so A metal having तुमचा जो काय हा A metal आहे आणि हा मेटल आहे B. सो A metal having लो टेम्परेचर किंवा त्याचा जो काय असणार आहे लो कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन. ओके, सो ज्या वेळेला तुमची जी काय स्ट्रिप हिट होणार आहे किंवा ज्या वेळेला तुमचा जो काही हिटिंग इफेक्ट तयार होणार आहे, ओके, दॅट टाईम तुमचं जे काही ए स्ट्रिप आहे ह्या ए स्ट्रिपचा जो काही एक्सपान्शन कोएफिशियंट आहे हा काय असणार आहे लो असणार आहे. ओके, सो त्यामुळं ती जी काय तुमचा ए मेटल आहे हा मेटल लवकर बेंड होणार नाही. बट जो काही तुमचा बी मेटल आहे ह्या बी मेटलचा कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन जो काय असणार आहे तो हाय असणार आहे. ओके, सो लाईक दॅट मेटल ए हॅव्हिंग लो कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन अँड मेटल बी हॅव्हिंग हायर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन. ओके, सो जो काही थर्मल रिले आहे तुमचा, ह्या थर्मल रिलेमध्ये नॉर्मल कंडिशनमध्ये काय आहे, तुमच्या दोन मेटल्स आहेत. ओके, सो मेटल ए अँड मेटल बी. ओके, सो मेटल ए हॅव्हिंग लो कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन अँड मेटल बी हॅव्हिंग हायर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन अँड दिस इज आवर ट्रिप कॉन्टॅक्ट. ओके, सो ज्या वेळेला नॉर्मल कंडिशन आहे, नॉर्मल कंडिशन म्हणजे काय किंवा कोणती कंडिशन असणार आहे की नॉर्मल कंडिशन म्हणजे त्या वेळेला सिस्टीमवरती कोणताही फॉल्ट ऑकर झालेला नसणार आहे. ओके, सो तुमचं जी काय मेटॅलिक स्ट्रिप आहे ही मेटॅलिक स्ट्रिप त्या करंट रेटिंगपर्यंत काय केलेलं असते, डिझाईन केलेलं असते की अप टू दॅट करंट तुमचं जे काय मेटलची स्ट्रिप आहे हे मेटलची स्ट्रिप बेंड होणार नाही. ओके, सो ज्या वेळेला तुमच्या सिटीकडनं रिलेला आउटपुट मिळते. ओके, सो हे जे काय तुमचं आउटपुट येणार आहे हे कुठं कनेक्टेड असणार आहे, तुमचं जे काय सिटीचे इनपुट्स आहेत. ओके, सिटीचं जे काही सेकंडरीचं आउटपुट आहे ह्या सिटीच्या सेकंडरीला हे कनेक्ट केलेलं असणार आहे. ओके, सो ज्या वेळेला नॉर्मल कंडिशन असेल त्यावेळेला इथून तुमचा आय करंट फ्लो होणार आहे थ्रू दिस कॉईल, तुमचा हा करंट पास होणार आहे. ओके, सो तो करंट पास होताना तुमचं जे काय हीट प्रोडक्शन होते, सो हीट प्रोडक्शन कशामुळे होणार आहे तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे I²R T. ओके, हे कुणी डेव्हलप केलं आहे हा तर तुमचा ज्यूल्स लॉ, जो काय तुमचा ज्यूल्स लॉ आहे ह्या ज्यूल्स लॉनं हे काय केलं आहे डेव्हलप केलेलं आहे. ओके, सो ज्या वेळेला तुमचा हीट प्रोडक्शन होणार आहे, हीट प्रोडक्शन कुणाच्या ॲनालॉगस आहे I²R T. नॉर्मल कंडिशनला आपला करंट काय असणार आहे कमी असणार आहे. सो जे काही तुमचं हीट प्रोडक्शन होणार आहे हे हीट प्रोडक्शन कसं होणार आहे लेस होणार आहे. ओके, सो आता नॉर्मल कंडिशनला काय होते, तुमचा जो काही करंट पास होतो आहे तुमच्या कॉईलमधनं, सो त्यावेळेला काय होणार आहे तुमचं लेस हीट प्रोडक्शन ऑर नॉर्मल हीट प्रोडक्शन होणार आहे. ओके, सो आता समजा तुमच्या सिस्टीमवरती फॉल्ट ऑकर झाला आहे. फॉल्ट ऑकर झाल्यावरती काय होते, तुमचा जो काही करंट आहे हा करंट नॉर्मल कंडिशनपेक्षा किती टाईम्स इन्क्रीज होते तर 10 to 15 टाईम्स करंट काय होते इन्क्रीज होते. सो ॲबनॉर्मल कंडिशन ज्या वेळेला तुमच्या सिस्टीमवरती ऑकर झालेली असणार आहे त्यावेळेला तुमचा करंट रेटिंग किती होणार आहे 10 to 15 टाईम्स तो करंट काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. ओके, सो 10 to 15 टाईम्स जर करंट तुमचा इन्क्रीज झाला तर काय होणार आहे, इथून जे काही तुमचं करंट पास होणार आहे तो करंट तुमच्या कॉईलमधनं पास होणार आहे. ज्या वेळेला कॉईलमधनं करंट पास होईल त्यावेळेला तुमचा जे काय हीट आहे, ओके, ज्यावेळेला तुमचा जो काय हीट प्रोडक्शन आहे, ओके, सो H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे I²R T. ओके, सो करंट तुमचा 10 to 15 टाईम्स इन्क्रीज झाला आहे म्हणजे तुमचं जे काही करंटचं रेटिंग आहे हे पण 10 to 15 टाईम्स काय होणार आहे 10 to 15 टाईम्स
त्याचा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. ओके, सो ही व्हॅल्यू काय असणार आहे जास्त प्रमाणात असणार आहे. ओके, सो जास्त प्रमाणात असल्यामुळे तुमचं जे काय हीट प्रोडक्शन आहे हे हीट प्रोडक्शन काय होणार आहे हाय हीट प्रोडक्शन होणार आहे. ओके, ज्यावेळेला हाय हीट प्रोडक्शन होणार आहे त्यावेळेला ही तुमची कॉईल तुमच्या जी काही बायमेटॅलिक स्ट्रिप आहे ही बायमेटॅलिक स्ट्रिपला काय करणार आहे बेंड करणार आहे. ओके, सो बायमेटॅलिक स्ट्रिप ज्यावेळेला इथून वरती बेंड होणार आहे. ओके, बेंड कशी होणार आहे तर समजा हे तुमचं मेटल ए आहे आणि हे तुमचं मेटल बी आहे. ओके, सो ज्यावेळेला तुम्ही हिट करणार आहे त्यावेळेला ही जी काय तुमची स्ट्रिप आहे ही स्ट्रिप अशी वरती जाणार आहे. वरती गेल्यामुळे काय होणार आहे हा जो कॉन्टॅक्ट आहे आणि हा कॉन्टॅक्ट आहे वरचा हे ट्रिप कॉन्टॅक्ट काय होणार आहेत एकमेकाला कनेक्ट होणार आहेत. ओके, सो एकमेकाला कनेक्ट झाल्यामुळं हे कॉन्टॅक्ट्स काय होतात एकमेकाला कनेक्ट होणार आहेत. ओके, सो ज्यावेळेला हे कॉन्टॅक्ट्स एकमेकासोबत कनेक्ट होणार आहेत त्यावेळेला इथून तुमचा काय होणार आहे ट्रिप सर्किटचा वर्किंग चालू होणार आहे. ओके, सो ट्रिप सर्किटचं वर्किंग चालू होणार म्हणजे काय इथून पुढं तुमच्या ट्रिप सर्किटला काय मिळणार आहे सिग्नल मिळणार आहे. ओके, सो सिग्नल मिळाल्यानंतर तुमचं ट्रिप सर्किट काय होणार आहे सर्किटला ट्रिप करणार आहे. म्हणजे जे काही तुमच्या सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट्स आहेत हे कॉन्टॅक्ट्स काय होणार आहेत ओपन होणार आहेत. ओके, सो दिस इज दी युअर थर्मल रिले. ओके, सो थर्मल रिलेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बायमेटॅलिक स्ट्रिप वापरल्या. त्या बायमेटॅलिक स्ट्रिपमध्ये दोन मेटल्स आहेत मेटल ए आणि मेटल बी. सो मेटल ए काय करते सो मेटल ए हॅविंग अ लो कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन अँड मेटल बी हॅविंग अ हायर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन. सो ज्यावेळेला फॉल्ट ऑफर होते त्यावेळेला तुमचं हीट प्रोडक्शन काय होते जास्त होते. सो हीट प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे तुमची जी काही मेटॅलिक स्ट्रिप आहे ही मेटॅलिक स्ट्रिप बेंड होत्या आणि बेंड झाल्यामुळे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत ते ओपन होते. हे कॉन्टॅक्ट्स काय होणार आहेत एकमेकाला कनेक्ट झाल्यामुळे ते कॉन्टॅक्ट्स काय होणार आहेत क्लोज होणार आहेत. क्लोज झाल्यामुळे तुमचा ट्रिप सिग्नल जनरेट होणार आहे. तो ट्रिप सिग्नल तुमच्या ट्रिप सर्किटला दिला जातो आहे त्यामुळं तुमचा सर्किट ब्रेकर काय होणार आहे ओपन होणार आहे. ओके, सो दिस इज दी थर्मल रिले. ओके, थँक्यू.